पण आज एक नवीन घटना समोर आलेली आहे। कालच गुजरातच्या द्वारकामध्ये 350 कोटीची ड्रग सापडलेली आहे। त्याआधी मुंद्रा पोर्टमध्ये 3 टन ड्रग मिळाली होती, त्याची किंमत लोक सांगताय 27,000 कोटी आहे। पण या ड्रगच्या खेळमध्ये मनीष भानुशाली असेल, धवल भानुशाली असेल, KP गोसावी असेल, सुनील पाटील असेल, हे किरीट सिंग राणाकडे का वारंवार जात आहे? हे सगळी मंडळी गुजरातच्या 5 स्टार हॉटेलमध्ये रूम बुक करून कसं राहत आहे? मुंद्रा पोर्टच्या केस हे NIA कडे सुपूर्द करण्यात आलेले आहे। 350 कोटीची ड्रग सापडल्यानंतर आता NCBची जबाबदारी आहे। विशेषकर DG NCB यांची जबाबदारी आहे की या देशामध्ये 85 साली जो कायदा करण्यात आला, देशातून कुठेतरी हे अंमली पदार्थाचा धंदा नष्ट नाबूद झाला पाहिजे, यासाठी कायदा करण्यात आला होता। मुंबईमध्ये 2 ग्राम 4 ग्राम पकडून फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांच्या नावाने पब्लिसिटी करताय, पण समुद्राच्या मार्गातून या देशामध्ये ड्रग येते, ते पण गुजरातमध्ये। तिथून डिस्ट्रीब्युशन रॅकेट सुरू आहे। मोठा साठा मिळाल्यानंतर आता 350 कोटीचा ड्रग मिळत आहे। ही सगळी परिस्थिती असताना मनीष भानुशाली असेल, धवल भानुशाली असेल, त्यांची मंडळी असतील, ते गुजरातमधून ऑपरेट करत आहे। आम्ही मागणी करतोय DG साहेबांना, NIAला, की या तपासाच्या छडा लावला पाहिजे। कोण किती मोठा आहे, कोण मंत्री आहे, राजकीय कार्यकर्ता आहे, ते न पाहता या सगळ्या ड्रगच्या खेळमध्ये जे कोणी जबाबदार असेल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई करून त्यांना शिक्षा झाली पाहिजे। हीच अपेक्षा आम्ही DG NCBकडे ठेवतोय, NIAकडे ठेवतोय। आणि आता हे सिद्ध होऊ लागलेलं आहे की सागरमार्गी गुजरातच्या माध्यमातून देशभरात ड्रग पसरवण्याचं काम चालते। याचं आहे की CM साहेब असतील, पवारसाहेब असतील, सगळे आमचे नेते असतील, या लढाईमध्ये माझे पाठीशी उभे आहे। कोणी प्रचारित करत असतील की नवाब मलिक एकटे पडले, एकटेच लढताय। नवाब मलिक एकटे लढताय, पण नवाब मलिकला पाठबळ हे पवारसाहेबांचं आहे, मुख्यमंत्र्यांचं आहे, सरकारचं आहे, पक्षाचं आहे। जे काही गैर या देशामध्ये, या राज्यामध्ये सुरू आहे, ते उघड करण्याच्या जबाबदारी माझ्याकडे आहे। मी उघड करणारच आहे आणि निश्चित रूपाने जे लोक या पद्धतीने वागताय त्यांना जेरबंद करणं ही माझी जबाबदारी। नहीं, देखिए, पार्टी हो, सरकार हो, कुछ गलत हो रहा है वो ख़त्म हो, ये सभी की इच्छा है। और हमारी लड़ाई किसी व्यक्ति से, किसी दल से नहीं। जो गलत तरीके से चीज़ें चल रही है, चाहे वो किसी अधिकारी के माध्यम से हो, नेता के माध्यम से हो, उसका पर्दाफाश करना, उन्हें कहीं ना कहीं कानूनी कार्रवाई करके उन पे कार्रवाई हो, ये सारी चीज़ें हैं। जो कहा जा रहा था कि पार्टी इनके साथ नहीं, सरकार इनके साथ नहीं, शायद इन सारे लोगों को जवाब मिल गया है।